जास्त व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण की काही जण आहेत ते विदाऊट कपडे असल्यामुळे आईने इंद्रा फिरतंय गोल गोल. गुड आफ्टरनून गाईज. राईट नाव वाजलेले 12:45 रेल्वे स्टेशनवर आहे. बोलेल्या सेंट्रल रेल्वे स्टेशनवर आहे. आता इकडनं चालू आहे नवीन जागेवर, नवीन प्लेसवर. तुम्हाला दाखवतो पुढे. माझ्या मागे बॅकग्राऊंड बघू शकतो तुम्ही. रेल्वे स्टेशन आहे. ट्रेन आलेले इटालो ट्रेनचं आत्ताच जस्ट आगमन झालेलं आहे. आता इकडनं निघतोय नवीन प्लेस आणि नवीन जागेवर तुम्हाला दाखवतो. चला. ट्रेनमध्ये घुसतो. खाली आहे तो ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर. डायरेक्ट सेकंड फ्लोरला बसतो. आज जाम दिवस झाला तिकडेच बसत होतो, आज जर इथं बसतो. फायनली आता जस्ट ट्रेनमध्ये बसलेलो आहे. इकडनं जवळजवळ 1 तासाची जर्नी आहे. एवढं ब्युटिफुल प्लेस आहे. जाम भारी प्लेस. तो प्लेस जर तुम्ही बघितला तर खरोखरच एकदम पैसा वसूल प्लेस आहे. प्लेसचं नाव तिथे पोचल्यावर सांगतो आणि किती खर्च होईल, काय खर्च होईल ते पण व्हिडिओच्या शेवटला सांगतो. नाही, ट्रेन आता जस्ट चालू झालेली आहे. आता निघाले. तुम्ही ट्रॅव्हल बघा आणि ट्रॅव्हलचा प्रवास. ट्रेन आता जस्ट निघाली इकडनं प्लॅटफॉर्मवरनं. आपण तिकडे पोचलो का तुम्हाला दाखवतो. आता जस्ट उतरलो स्टेशनला. आता निघतो प्लॅटफॉर्मच्या बाहेर. आता वॉशरूमला गेलो होतो. इथे जर तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर ही अशी पावती दिली आहे आपल्याला. 1 युरो म्हणजे जवळजवळ इंडियाचे 90-91 रुपये फक्त वॉशरूम यूज करायची प्राईज आहे. विचार करा युरोप किती एक्सपेन्सिव्ह आहे. फुकट काय नाही. आता बाहेर निघलोय, बस बघतोय आणि बस बघून ज्या लोकेशनला चाललोय तो लोकेशन तुम्हाला तिकडे पोहोचल्यावर दाखवतोय कुठे आलोय ते. हा बाहेरचा असा वातावरण बघा नुसता. ऊन पडलाय. तिकीट काउंटर आहे इकडे. तिकीट घ्यायला लावलंय. तिकीट काउंटरच्या बाहेर इथे बस स्टॉप आहे. बस तिकडे उभ्या राहतील आणि तिकीट इथे. हा तिकीट जो दिलेला आहे असा तिकीट आहे. हा बघा तिकीट. त्याच्यावर लिहिलंय 60 मिनिट. 1.5 युरोला तिकीट आहे. हा जो तिकीट आहे फक्त 1 तास चालेल. 1.5 युरोमध्ये बाय केलाय. आता इकडनं ज्या लोकेशनला जायचंय तुम्ही आता इकडनं ज्या लोकेशनला जायचं आहे त्या लोकेशनला चाललोय. जवळजवळ 60 मिनिटाच्या आतमध्येच आम्हाला प्रवास करायचा आहे. 60 मिनिटानंतर हा तिकीट व्हॅलिड नसेल. चला पुढे ट्रॅव्हल करूया. पण एवढा ऊन पडलाय ना, भरमसाठ ऊन पडलाय. आकी सायकल घेऊन चालले. 1 नंबर की 11 नंबर? 11 नंबरची बसची वाट बघतो. हा माझ्या मागे बघू शकता बस स्टॉप आहे. 11 नंबरची बस आहे ही इकडे येते. इकडनं आम्हाला बस घेऊन दर्याच्या बाजूला जायचं. जिथे समुद्र काठ आहे तिथे चाललो इकडनं बस घेऊन. आणि तिथलं असं आहे ही 11 नंबरची स्पेशल बस आहे तर ती पूर्ण दर्याच्या बाजूलाच फिरते, समुद्रकाठच फिरते पूर्ण. मग तिकडे जाऊन बघायचंय. जो बेटर लोकेशन आहे तिकडे उतरू शकता आपण, कारण की 60 मिनिटाचा कालावधी आहे. 60 मिनिटामध्ये तुम्ही जिथल्या लोकेशनमध्ये उतरायचं तुम्ही ते उतरा आणि फिरा पाहिजे तेवढं. 60 मिनिटामध्ये फक्त ट्रॅव्हल करू शकता. जवळजवळ 1 तासाची जर्नी दिलेली आहे. 1 तासामध्ये तुम्हाला ज्या लोकेशन आवडेल त्या लोकेशनला थांबून
थांबू शकता तुम्ही, पण 1 तासाच्या आतमध्येच. चला तर आता इकडनं निघतोय, बीचवर जातोय, दर्या दाखवतोय तुम्हाला कसं आहे आणि आजूबाजूचा परिसर पण. आणि समोर बस आलेली आहे आपली, तिकडे अंदर झालं तरी. बाजूला दुकानं बघा, त्या साईडला शॉप आहेत आणि हॉटेल पूर्ण आजूबाजूला पूर्ण हॉटेल आहेत. शॉप बघा लहान लहान. तिथे बघा ड्रेडलॉकची कामं चालू आहेत. ड्रेडलॉक तुम्ही बघू शकता आता माझ्या आजूबाजूचा परिसर एवढा ब्युटिफुल व्ह्यू आहे ना. तुम्ही बघा, मागे बघू शकता, तुम्हाला व्ह्यू दाखवते. चला तर व्ह्यू बघूया. रिमिनी म्हणून एक सिटी आहे, एवढी सॉलिड सिटी आहे, एवढी सॉलिड सिटी आहे ना, आज जिंदगी सुधरून जाईल तुमची आली तर तुम्ही. आणि जर फॅमिली घेऊन आला तर अजून भारी, एकदम खतरनाक. चला तर आपण एक्सप्लोर करूया पुढं. बाई डोक्यावर हात घेतला. आणि इथे बघतील ना तुम्ही, भरपूर लोक जे टुरिस्ट आलेत सायकल घेऊन फिरतात. बघा तुम्ही, सायकल घेतला, पायडल मारला का निघला पाहिजे तिथे. प्लेस बघा, दिल खुश होईल. दिल सॉलिडच प्लेस आहे. रिमिनी म्हणून नाव आहे. तुम्हाला जर वेळ भेटली तर या इकडे फॅमिली घेऊन, दिल खुश आहे. या टाइप तुम्हाला जर रेंटवर पाहिजे असेल, पर्सनली रेंटवर घेऊन फिरू शकता. मोठ्या त्या साईडला, त्या छोट्यावाल्यात. तुम्ही या अशा प्रकारचे पर्सनली घेऊन फिरू शकता की पूर्ण फॅमिली इथे एन्जॉय करतात. फॅमिली पूर्ण बघा, पोरं बिरे घेऊन बघा, सायकल पूर्ण फॅमिली मजा करतात. याच्या समोरून सायकली येतात, रेड आणि ग्रीन. या पण तुम्ही रेंटवर घेऊ शकता, पूर्ण फॅमिली घेऊन फिरू शकता पाहिजे तिथे. चाव. हे पूर्ण पार्किंग झोन आहे. याच्या आतमध्ये ते पार्किंग आहे. या साईडला तुम्हाला जर म्हणजे या बाजूला बघतील तर तुम्ही यॉट घेऊ शकता, तुम्हाला पर्सनल पाहिजे ते. मागे काउंटर होतं. फिटनेसवर लक्ष बघा किती देतात. हेल्थ जर वेल्थ असेल तरच भारी कारभार आहे. पुढे काय पैसा येतो पैसा जातो, पण जेवढी तब्येत सांभाळा तेवढी आयुष्याची मजा. हा जो समोर आहे तो काउंटर आहे आणि तिकडनं एंट्री करायची आहे आणि डायरेक्ट हिंदोल्यात. रेमिनी हा प्लेस आहे. आजूबाजूला समुद्र आहे. रेमिनीच्या पालण्यात म्हणजे इटलीच्या पालण्यामध्ये, जत्रेच्या पालण्यामध्ये फिरून फिरून आला कंटाला म्हणून आलो इकडं. आता पालना बघा एकदम डायरेक्ट ढगान गेलाय. एवढा वरती आहे पालना, एवढा वरती आहे, डायरेक्ट ढगात गेलेला आहे. सॉलिडच पालना आहे. चला एक्सप्लोर करूया पालना. पर पर्सन 10 युरो एंट्री आहे. दोघांची कपल्स मध्ये
20 घेतलेली आहे. आता जस्ट एंट्री मारतोय काउंटरवरनं, सॉरी या काउंटरवरनं तिकीट घेतलेले आहेत. पालण्यामध्ये घुसायला लागलोय. किती दिवस जत्रेतल्या पालण्यात फिरायचा. आज जरा इटलीच्या पालण्यामध्ये फिरतो. एक नंबर पालना गास आहे. पालण्यामध्ये बसलोय ना, असा मोठा पालना आहे बाबा 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 काय सांगू. इंदोरा पण जबरदस्त आहे. इंदोरा वरती निघलाय. इंदोरा मिसो बाबा 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 कपाल्या. पालण्यामध्ये तुम्ही हा बोर्ड बघू शकता. उदा बिदाला अलाउड नाही. जर चक्कर बिक्कर आली, तुम्हाला घाबरली तर बँडेज उचलू नका. अरे नको तर जे पैसे देऊन बेकार काम. तुम्हाला सांगतो ना, तुझ्या आईला खालचीच बरं वाटते. बोलतात ना तो स्वर्ग लांबचीच बरा. जाम बेकार कारभार आहे. आता जरा बरा वाटलाय, जरा थांबलाय तर बस. आईला आपले थँक्यू म्हणून निघालो. अबे एवढा पाला खतरनाक ना बाबा. पाल्याचं नाकी दम नुसता. आईला इंदोरा फिरतय 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 गोल गोल. आईला काय सांगू तुम्हाला. बोल इंदोला म्हणजे साधा काम नाही भाऊ. डायरेक्ट इटलीची इंदोल्यान. किती दिवस इकडं तिकडं फिरायचा. एक नंबर काम केलाय. इंदोला पहिला वाटला घाबरा, पण नंतर ओके होता. बीच दाखवतो. बीच आता बीच बघा आपण. बायकोने काय खायला आणलाय. इंदोल्याच्या मागे आम्ही आहेत. खायला बघा. जरा भूक लागली म्हणून घेतलाय. खातो. जबरदस्त. काय बोलतात त्याला ते आपल्या इथं कापूस. आता राईट नाव पोहोचलो बीच साईडला. तुम्ही बाजूला बघू शकता. हे आजूबाजूचा परिसर माझ्या मागे बघू शकता परिसर. मॅप आहे. मॅप चेक केला. जातोय पुढे. पुढून एंट्री मारतोय. आजूबाजूचा परिसर तुम्हाला पहिला दाखवतोय. दर्याच्या बाजूला काय गेम झोन किती, काय बेड किती, काय नाही. फायनली बीच वर पोहोचलेलो आहे. अमरेला आणि बेड घेतला ना झोपायला तरच तुम्हाला त्याचे चार्जेबल आहेत, नाहीतर फ्री आहे एवढी. माझ्या मागे ज्या छत्र्या बघता त्याचं चार्जेस आहे 20 युरो. बेड आणि ती छत्रीचं चार्जेस आहे 20 युरो. बाकी वॉशरूम वगैरे फ्री ऑफ कॉस्ट यूज करू शकता, किंवा तुम्हाला काय फूड वगैरे पाहिजे असेल त्याचे चार्जेस देणं आहे तुम्हाला. बाकी एव्हरीथिंग फ्री आहे. बिंदास बीचवर मजा करा. ही जी माझ्या मागे बघता ही बोट बारकीची बोट आहे, ही पण तुम्ही घेऊन फिरू शकता. याचे पण चार्जेस आहेत. शॉर्टच आहे. तुम्हाला जास्त व्हिडिओ दाखवू शकत नाही, कारण की काही जण आहेत ते विदाऊट कपडे असल्यामुळे जास्त कॅमेरा इकडे तिकडे मारू शकत नाही. पण रिअली फॅमिली घेऊन पूर्णचे पूर्ण एन्जॉय करू शकता तुम्ही. आणि जबरदस्त काम आहे. फॅमिली टाईम एन्जॉय करतात पोरं पण. बघा मस्तपैकी बसलेली आहेत फॅमिलीच्या जोडीला एन्जॉय करतात.
फायनली इकडनं निघतो आता. बीचवरनं फ्रेश वगैरे झालो, शॉवर वगैरे घेतला आणि निघालो. हे जे नाव आहे याच्यात एंट्री केली होती आपण. बेडचे चार्जेस घेतले 20 युरो आणि बाकी एव्हरीथिंग फ्री होतं. वॉशरूम वगैरे तुम्ही फ्री यूज करू शकता. बाकी तुम्हाला काय खायचं असेल त्याचे चार्जेस आहेत. चला तुम्हाला बाहेरच्या नजारा दाखवतो एक्झॅक्टली काय आहे आणि काय नाही. चलो द्या. ही जी आता ट्रेन स्टेशन आहे बोलोनिया आता लागलेली आहे ट्रेन स्टेशन. आता जस्ट प्लॅटफॉर्मला पोहोचलेलो आहे. बाजूचा नजारा बघू शकता तुम्ही. आता जस्ट ट्रेन स्टेशनवर आलेलो आहे. 7:15 झालेले आहेत आणि 7:26 ट्रेन आहे. ऑलरेडी आम्ही लेट होतो म्हणून ती बस होती ती मिस झाली आमची. सायकलचा ॲप डाउनलोड केला होता पण सायकलचा ॲप काय वर्क करत नव्हता आमच्या इथे, म्हणून तिकडनं फास्ट चालत धावत जसं येता येईल सविस्तर तसं आम्ही आलेलो आहे आणि फायनली तिकीट घेऊन ट्रेन स्टेशनवर पोचलेलो आहे. आता हा ब्लॉग इकडेच थांबवतो. पुढच्या वेळी भेटू नवीन डेस्टिनेशन आणि नवीन लोकेशनला. चलो बाय.